आपल्याला विनंती असणार आहे प्रॅक्टिस थांबवायची. चला लवकरात लवकर आपली फील्ड सेटअप करून घ्यायची. 2 बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही टीम्स both the teams are requested to send their 12th player in commentary box, otherwise your team will be penalized. Please note that. दोन्ही टीम्सला विनंती आहे आपला 12वा खेळाडू जर आला नाही, टी शर्ट वाला, हा जो किट मध्ये आहे तोच खेळाडू इथे चालणार आहे. जो खेळाडू किट मध्ये आहे अन्यथा त्यांना त्या टीमला पेनलाइज करण्यात येईल, लक्षात असू द्या. येस, चला दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. विनंती असणार आहे लवकरात लवकर आपण फील्ड सेटअप करून घ्यायची. मिनिटं झाली आहेत, अजूनही मॅचला सुरुवात नाही केली आहे. चला सक्षम 11 आपल्याला पेनलाइज करण्यात येईल आयोजन समितीकडून, लक्षात असू द्या. एक शेवटचा पुकार आणि कमिटीनं अगदी सक्त शब्दात हे सांगितलंय की 30 मिनिटात जर हा डाव संपला नाही तर आपल्या टीमला पेनलाइज करण्यात येईल. याकडे लक्ष असू द्या सर्व टीम्स, प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे. चला त्रिशा टायटन्सचा 12वा खेळाडू आलाय. सक्षम 11 आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. पंचांना विनंती आहे सर आपण सुद्धा टायमर लावून ठेवा. अर्ध्या तासात जर संपली नाही तर डायरेक्ट पेनल्टी द्या, डायरेक्ट. येस, प्रदीप शिंदे सर आणि लेग अंपायरच्या भूमिकेत अशोक पवार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. थर्ड अंपायरच्या भूमिकेत सुबोध घडसे सर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. चला सुरुवात करायची आहे मॅचला. घड्याळात बरोबर 12:31 झाली आहेत. 12:32 हा पहिला चेंडू हाताळला गेला पाहिजे आणि 1:02 जर हा डाव संपला नाही तर आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. चला 12:32 झाले आहेत, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे या मॅचला. सूचित आले आहेत गोलंदाजीसाठी आणि 2 बॅटर्स प्रथमेश आणि अमेयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. 12:32 घड्याळात झालेली आहेत. 1:02 जर हा डाव संपला नाही तर मात्र आपल्याला पेनलाइज करण्यात येणार आहे, लक्षात असू द्या. यावेळेला पहिल्याच बॉल वाईड बॉलनं केली आहे सुरुवात सुचित यांनी. फर्स्ट बाउन्सर ऑफ द ओव्हर वॉर्निंग या ठिकाणी दिली जाते. सुचित यांना पहिलाच बॉल वाईड आहे. स्ट्रायकिंग एंडवर जर आपण पाहिले तर प्रथमेश असणार आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर अमय. आखू टप्प्याचा बॉल यावेळेला कट केलाय. त्या बॉलला एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला डीप पॉइंट मध्ये.
एकच धाव स्क्वेअर कट केलं त्या बॉलला, चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला आपल्याला. प्रोलिंग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे सर्व सामने लाईव्ह दाखवले जात आहेत आणि प्रोलिंग स्पोर्ट्सवरती तुमचे जे काही इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस आहेत, तुमचे टीम परफॉर्मन्सेस आहेत, याचं संपूर्णपणे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे इंस्टाग्राम रील्ससुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आत्ताच जा आणि फॉलो करा प्रोलिंग स्पोर्ट्स ऑन इंस्टाग्राम, यूट्यूब आणि त्याचप्रमाणे लाईक सबस्क्राईब देखील करा. यावेळेला सुंदर फटका आहे आणि काय स्टायलिश स्ट्रोक आहे. सुंदर फटका मिड विकेटच्या डोक्यावरून, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. प्रथमेशच्या बॅटमधून हा प्रहार आलाय, षटकार अमयच्या बॅटमधून, माफ करा अमेय यांच्या बॅटमधून या ठिकाणी षटकार येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय अमेय यांनी. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, प्रेशरमध्ये गोलंदाज, वाईड बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते 9 या आकड्यावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अमेय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक आहे आणि हा सुद्धा निघून जाईल मैदानाच्या बाहेर, सीमा पार. आणखीन एक षटकार आणि 3 चेंडूंनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे 15 वरती. काय सुंदर प्रहार केला आपण बघू शकता. फुलर लेनचा बॉल होता, टो ऑफ द बॅटवर चांगलं टायमिंग झालं आणि रबर बॉलला टायमिंग मिळालं तर मात्र तो चेंडू निघूनच जातो सीमा पार. काय सुंदर फटका खेळलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळाला. 2 षटकार आतापर्यंत खेळले आहेत लगातारच्या 2 चेंडूंवरती आणि धावसंख्या आता 15 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 2 वाईड आले आहेत या ओव्हरमध्ये, 1 सिंगल केवळ येताना पाहायला मिळाला आपल्याला प्रथमेशच्या बॅटमधून. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 15. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर अमय. आखूड टप्प्याचा बॉल, वेगात आलेला हा बॉल होता, हलक्या हातांनी खेळून काढलं एका धावेसाठी. या बॉलकडे जर आपण पाहिलं तर या बॉलवर चांगला वेग होता आणि तितकंच चांगलं वळण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. एक घोषित स्वरूपाची धाव या वेळेला प्राप्त झाली आहे. अमय स्ट्राईकवरतीच राहतील. धावसंख्या आता येऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. पहिलं षटक थोडंसं महागडं होत चाललंय सक्षम 11 या संघासाठी. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. यावेळेला वेगात आलेला बॉल आहे, डॉट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून देण्यात येतोय. 5 चेंडूंनंतर आता धावसंख्या 16. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि लक्षात असू द्या हा शेवटचा चेंडू झाल्यावर सक्षम 11 कोणत्याही प्रकारची मीटिंग घ्यायची नाहीये, लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. आपण मीटिंगसाठी टाइम जो आहे तो संघांना देण्यात आलेला आणि आता कोणत्याही प्रकारची मीटिंग या पिचमध्ये किंवा या मैदानाच्या मधोमध येऊन करायची नाहीये. कृपया विनंती असणार आहे, कृपया. यावेळेला हलक्या हातांनी चेंडूला हाताळलं परंतु आणखीन एक वाईड बॉल, याला म्हणतात डीप करायचा प्रयत्न झाला होता सुचित यांच्या माध्यमातून. त्या प्रयत्नामध्ये तितकं यश प्राप्त झालं नाही. 17 धावा आता धावफलकावरती होत आहेत. स्ट्राईकवर अमेय असतील. संपूर्णपणे समाचार घेतलाय आतापर्यंत 4 चेंडूंचा आणि हा 5वा चेंडू खेळतील वैयक्तिकरित्या या षटकातला. दरम्यान सुंदर फटका आलाय आणि हा फटका सुद्धा निघून चाललाय सीमा पार. शेवटच्या चेंडूवर सुद्धा आलाय षटकार आणि 20च्या पुढे या षटकात धावा होणार आहेत. धावसंख्या आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 23. बिनगडी बाद टीम त्रिशा टायटन्स. आणि ऐकवलं जात आहे संपूर्ण मैदानाला मंत्रमुग्ध करणारं हे संगीत आणि त्याचप्रमाणे या खेळाडूंना आज मंत्रमुग्ध केलंय ते म्हणजे या क्रिकेटच्या खेळानं. कारण क्रिकेट हा सर्वांच्याच मनामनातला खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर
बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी ज्या आहेत त्या घडतच असतात. या शहीद भगतसिंग मैदानावरती सुद्धा आपण तशाच प्रकारच्या ऐतिहासिक गोष्टी घडताना पाहिल्या आहेत आणि घडताना आज देखील पाहू. कारण आज पहिल्याच मॅचमध्ये जर पाहिलं तर शैलेश हरमळकरच्या बॅटमधल्या त्या 40 धावा आणि त्याच्या जवाबामध्ये येत असताना श्याम यांच्या बॅटमधल्या त्या 43 धावा. त्यामुळे वैयक्तिकरित्या तर सर्वच बॅटर चांगली कामगिरी करतायत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाचं नाव आलंय, अनिकेत असणार आहेत आणि दुसरं षटक जर आपण पाहिलं तर आता हाताळण्यासाठी आले आहेत. वेगात आलेला बॉल यावेळेला पायांवरती चेंडू आहे आणि त्या चेंडूला फ्लिक केलंय. मनगटांचा दाखवलाय जोर आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. गोलंदाज आले आहेत आणि पायांवरती आदळलेला हा बॉल होता आणि या चेंडूला फक्त दिशा दाखवली. बघा, दिशादर्शकाचं काम हे फार महत्त्वाचं असतं आणि मनगटांची ताकद दाखवणं त्याहून जास्त महत्त्वाचं असतं. प्रेरक आलेत गोलंदाजीसाठी आणि प्रेरक यांच्या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती षटकार खेळलाय आणि हा षटकार खेळलाय कोणी तर षटकार खेळलाय प्रथमेशनं. प्रथमेशची बॅट शांत होती. पहिल्या षटकात केवळ एक सिंगल केला होता. ऑफ द मार्क गेले. पिचला पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडवरून आणि ही कामगिरी फार महत्त्वाची असते. ज्या ज्या वेळेला तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडवरून जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरून ज्या ज्या वेळेला तुमच्याकडून खेळपट्टीचं निरीक्षण केलं जातं ते फार महत्त्वाचं असतं आणि तेच या वेळेला केलं प्रथमेशनं पहिल्या षटकामध्ये. आणि आता जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून तो फॉर्म पाहायला मिळतोय, त्यांच्या बॅटमधून तो फटका पाहायला मिळतोय. बघा, ज्या ज्या वेळेला बॅटर पुल खेळतो, ज्या ज्या वेळेला बॅटर फ्लिक खेळतो त्यावेळेला तुमची बॉडी पोझिशन किती चांगली आहे ना हे सुद्धा तितकंच जास्त मॅटर करतं. की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या रिस्टला मोडताय, ज्या ज्या वेळेला तुम्ही तुमच्या रिस्टला त्या दिशेने फ्लिक करताय त्यावेळेला कशाप्रकारे तुमचं शेप होल्डिंग आहे, कशाप्रकारे तुमचा बॉडी बॅलन्स आहे, कशाप्रकारे तुमचं वेट ट्रान्सफर आहे, या सर्व टेक्निकल ॲस्पेक्ट्सचा विचार केला जातो. परंतु एकदा का ती शैली बॅटरला प्राप्त झाली ना तर मात्र त्या बॅटरला परिपूर्ण बॅटर होण्यापासून कोणताही गोलंदाज थांबवू शकणार नाहीये. कारण त्याच्याकडे चांगलं टायमिंग येतं. मग दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर 1.1 षटकांमध्ये 29 वर येऊन पोहोचली. एक छोटासा ब्रेक लागलाय या इनिंग्सला. तोपर्यंत आपण म्युझिकचा आनंद घेऊया. त्यानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने वळतोय. प्रेरक आलेत. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय त्यांच्या. दुसऱ्या बॉलला हलक्या हातांनी खेळून पुन्हा एकदा ऑफ द मार्क ऑफ स्ट्राईक जाताना पाहायला मिळतात. ऑफ द मार्क चुकीची दुरुस्ती. नक्कीच ऑफ स्ट्राईक जाताना पाहायला मिळाले. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 30 वर येऊन पोहोचते. अमे यांना आता स्ट्राईकवर आणलं जात आहे. बघा, एक डिस्ट्रक्टिव्ह ओपनिंग पेअरनं सुरुवात काही अशा प्रकारची दिली आहे. केवळ आतापर्यंत 8च चेंडू झालेत आणि या 8 चेंडूंवरती 30 धावा आतापर्यंत झाल्या आहेत या टीमकडून. टॉसला सांगितलं होतं त्रिशा टायटन्सनं की वी वुड प्रेफर टू बॅट फर्स्ट आणि तेच या ठिकाणी त्यांना मिळालं. आणि आणखीन एकदा समोरच्या दिशेने यावेळेला आमे यांच्या बॅटमधून आलाय षटकार. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि हा शॉट फार कठीण असतो. आपण जर पाहिलं तर मेलबर्नच्या त्या मॅचमध्ये हा शॉट विराट कोहली यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. बघा, जागा बनवली, समोरच्या दिशेने चेंडूला धाडलं आणि हा शॉट फार कठीण असतो आणि तेच यावेळेला केलं गेलं. यावेळेला सुंदर फटका. जितक्या वेळा पाहावा तितक्या वेळा कमी. आपण एका वेगळ्या अँगलने सुद्धा हा फटका जर पाहिला तरी सुद्धा तितकाच सुंदर, तितकाच प्रेक्षणीय. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला चांगला बॉल आहे. कधी गोलंदाजाचा विजय तर कधी फलंदाजाचा आणि अखेर क्रिकेटचा. हेच या क्रिकेटचं परिपूर्ण संमिश्र स्वरूप आहे आणि तेच या ठिकाणी आपण पाहिलंय होताना. धावसंख्या 36 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेरक पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल काही वेळासाठी हवेत होता. पॉईंटच्या दिशेने जातोय. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. एकच धाव यावेळेला प्राप्त होईल. प्रथमेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळतील. धावसंख्या 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे प्रेरक यांच्या षटकातला. नक्कीच प्रेरक यांनी मात्र तितकीशी प्रेरणादायी गोलंदाजी या षटकामध्ये केली गेली नाहीये.
आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवर झेल बाद करण्याची संधी आणि प्रेरणादायी काम करून दाखवलं. शेवटच्या चेंडूवरती तंबूच्या रस्त्याला पाठवलं ते म्हणजे प्रथमेश यांना. पहिला गडी होतोय बाद. त्रिशा टायटन्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स दे आर 37 for 1. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 2 षटकांनंतर 37. ही चॅलेंज ओव्हर असणार आहे आणि या चॅलेंज ओव्हर मध्ये नियमांची पुन्हा एकदा आपण ओळख करून घेऊया. 12 किंवा त्यापेक्षा 12 धावांपेक्षा जास्त धावा केल्या तर त्या होणार आहे डबल. प्रत्येक विकेटला 3 धावा मायनस ही असणार आहे नियमावली. पहिल्याच बॉलला ठोकून दिलंय सीमा पार. आलाय या पहिल्याच बॉलवर षटकार. 6 धावांचा फटका. काय सुरेख फटका खेळलाय बघा. अमेय यांच्या बॅट मधून वारंवार लगातारचं चांगलं प्रदर्शन होताना पाहायला मिळतंय. आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. माहिती होतं ऑफ कट आहे आणि ऑफ कट झाला सुद्धा तो बॉल. एक रेग्युलर ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ऑफ कटरला मात्र अगदी अचूक न्याय दिला आणि हेच यावेळेला महत्वाचं असतं. पुन्हा एकदा पावसाचं आगमन बघा. पाऊस येऊन जाऊन आज मैदानाच्या या खेळपट्टीवरती या संपूर्ण मैदानामध्ये आगमन करतोय. नवीन बॅटर यश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे सुद्धा एक पॉवर हाऊस त्यांना ओळखलं जातं. यश चव्हाण एका युवा वयातच त्यांनी चांगली कामगिरी करण्याचा निर्धार या मैदानात मांडला आणि त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शनमध्ये एक मोठी रक्कम मोजली होती. 20,000 पॉइंट्समध्ये त्यांना आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतलं होतं त्रिशा टायटन्स या संघानं. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला खाली राहिलाय. बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 6 धावा आतापर्यंत आल्या आहेत या षटकामध्ये. धावसंख्या 43 वर येऊन पोहोचली आहे. लक्षात असू द्या 12च्या वरती जर धावा केल्या तर त्या धावा डबल होणार. परंतु एक जरी विकेट या षटकात गेली तर मात्र धावसंख्या मधून 3 धावा मायनस करण्यात येतील. आणि लक्षात असू द्या कधी कधी असं सुद्धा होऊ शकतं की टीम 1च्या वर धाव करणारच नाही या पॉवर ओव्हर मध्ये. परंतु त्यावेळेला ज्या आधीच्या धावा केल्या त्यातून सुद्धा 3 धावा मायनस करण्यात येतील विकेट गेली तर. अशा प्रकारची एक रंजक नियमावली घेऊन तुमच्या समोर आम्ही प्रदर्शित करतोय मॉन्सून बिग बॅश 2025. चला थोडा वेळ कमी आहे आपल्याकडे. वेळेचं बंधन लक्षात घेता सर्वांनी विचार करून या ठिकाणी सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर विनंती असणार आहे. अनिकेत पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल अगदी सहजरित्या पाठवलाय आणि आता फक्त 1 धाव वर करायची आहे. 12 धावा झाल्या आहेत या षटकामध्ये. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 49 या आकड्यावरती. त्रिशा टायटन्स का म्हणत होते टॉस जिंकून आम्हाला प्रथम बॅटिंग करणं आम्ही पसंत करू आणि तेच यावेळेला झालंय. काय सुंदर फटका खेळला गेलाय. यावेळेला मैदानाच्या उजव्या बाजूला जिथे ऑक्शन झालं होतं ना त्या हॉलच्या अगदी वरती जाऊन आदळणारा हा फटका आहे. जिथे अभिदयनगरचा राजा सुद्धा विराजमान होतो. येणाऱ्या काही दिवसात गणेशोत्सवामध्ये या काळा चौकी विभागात, लालबाग विभागात, परळ विभागात, चिंचपोकळी विभागात
सगळीकडे एकच नाद आपल्याला पाहायला मिळणार आहे गणपती बाप्पाचा. यावेळेला चांगला फटका आहे, जेलची संधी आहे, संधी यावेळेला प्राप्त झाली होती. यश यांना स्ट्राईकवर आणलं जात आहे. एक धाव घोषित स्वरूपाची मिळणार आहे, म्हणजेच 13 धावा आतापर्यंत या षटकात झाल्यात आणि त्याच सोबत या झालेल्या आतापर्यंतच्या 16 चेंडूंमध्ये 50 धावा पूर्ण झाल्यात संघाच्या. टीम त्रिशा टायटन्स आता 50 धावांवरती येऊन पोहोचली आहे. काय सुंदर, आणि या धावा प्लस होणार आहेत. आतापर्यंत विकेट गेली नाहीये. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू किती झालेत, 4 चेंडू झालेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमेय यांच्यासाठी काय सुरेख फटका, हेलिकॉप्टर, आणि आजच्या दिवसातला हा पहिला हेलिकॉप्टर निघून जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. पत्र्याच्या जर मागे गेला असता तर 9 धावांचा रिवॉर्ड प्राप्त झाला असता. आतापर्यंत कोणाच्याही बॅट मधून आपण 9वा पाहिला नाहीये. काय सुंदर फटका बघा, फुलरलँडचा बॉल होता आणि हेलिकॉप्टर खेळणं फार मुश्किल असतं, रिस्क होती, परंतु रिवॉर्डही तितकाच चांगला होता. 56 धावा धावफलकावरती, म्हणजे आतापर्यंत या षटकात 19 धावा आल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे अमेय यांच्यासाठी, आणि या बॉलवर सुद्धा हेलिकॉप्टर, लगातारचे 2 हेलिकॉप्टर ज्यांनी आकाशात पाठवलंय बॉलला आणि टीमच्या धावसंख्येला सुद्धा या षटकात आले आहेत. या षटकात आले आहेत एकूण 25 धावा, म्हणजेच टोटल झाले आहेत 50, आणि या षटकारासोबत अमेयची वैयक्तिक 50 पूर्ण होते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय त्याचं, आणि मी अमेय यांना विनंती करेन की प्लीज आपली बॅट वरती करून सेलिब्रेट करायचंय. येस, हे सेलिब्रेशन फार महत्वाचं आहे. 14 चेंडू 51 धावा, नाबाद, 8 षटकार आणि एकही चौकार नाही, 3 सिंगल आहेत केवळ. काय सुंदर बॅटिंग केली आहे, काय सुंदर बॅटिंगचा नमुना. त्रिशा टायटन्स, का आपण टायटन्स आहोत, का आपण टायटन आपल्याला मानलं जातं. आणि बघा बाजूच्या टीम मधले गोलंदाज, बाजूच्या टीम मधले खेळाडू सुद्धा येऊन त्यांना प्रोत्साहित करतायत. 50 धावा आता ऍड होणार आहेत संघाच्या धावसंख्येमध्ये, आणि धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 87 धावांवरती. 87 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 87 म्हणजेच आता 87 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ जस्ट 18 बॉल्स. फक्त 3 षटकांनंतर धावसंख्या. गोलंदाजीसाठी प्रेरक येताना पाहायला मिळतात, आणि हा पहिलाच बॉल वाईड आहे. यश चव्हाण पहिल्यांदा या मॅच मध्ये स्ट्राईक घेताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल वाईड आहे. अमेय वैयक्तिकरित्या अर्धशतक पूर्ण केलंय. शतकाचा चान्स आहे, परंतु ते फार मुश्किल आहे, कारण 18 चेंडू शिल्लक आहेत. परंतु काहीही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततांचा खेळ, गेम ऑफ अनसर्टनिटीज. प्रेरक फुल टॉस बॉल होता, आणि या फुल टॉस बॉलला खेळून काढलं फाईन लेगच्या दिशेनं. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे यशला, आणि त्याला सुद्धा माहिती आहे की अमेय यांना जितकं स्ट्राईकवर आणता येईल तितकं आणायचंय, कारण त्यांनी 51 धावा नाबाद केल्या आहेत. बघा टीमचा स्कोर ज्या वेळेला असतो 88, आणि त्यातल्या 51 धावा जेव्हा तुमच्या असतात ना, आणि त्यातल्या 25 धावा बोनसच्या, तेव्हा लक्षात घ्यायचं की तुम्ही मैदानामध्ये केवळ एकच गोष्ट दाखवताय, आणि ती म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ बॉलर्स. जे केलंय, साध्य केलंय अमेयनं. फुल टॉस बॉल, बीमर आहे का, नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय देण्यात, आणि या बॉलला षटकारासाठी सुद्धा पाठवलंय. म्हणजेच फ्री हिट असणार आहे की नाही हा तर पुढचा प्रश्न झाला. फ्री हिट आहे, येस, फ्री हिट सुद्धा असणार आहे. म्हणजेच आता धावसंख्या कितीवर येऊन पोहोचली आहे, 96 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. 96 रन्स ऑन द स्कोर कार्ड. धावांचा पाऊस पाडलाय, पाऊस आलाय, परंतु धावांचा सुद्धा त्यासोबतच पडतोय. अमेय वैयक्तिकरित्या आता 57 धावांवरती पोहोचलेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. प्रेरक यांना आता दिलासा मिळालाय कुठेतरी, कारण लगातारची गोलंदाजी जर आपण पाहिलं तर ती आउटसाइड द ऑफ स्टंप त्यांच्या माध्यमातून केली गेली, परंतु प्रेरक यांनी चांगली गोलंदाजी जरी केली असली तरी त्याहून चांगली फलंदाजी अमेय यानं केली आहे. धावसंख्या 96 रन्स, 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू घेऊन प्रेरक तयार होताना पाहायला मिळतात. खाली राहिला यावेळेला बॉल, नक्कीच तो स्पॉट आपण
काही वेळापूर्वीच डिक्लेअर केला होता की खेळपट्टीमध्ये अनइवन बाउन्स आहे आणि तोच अनइवन बाउन्स यावेळेला प्रेडिक्ट केला गेला नाही अमेय यांच्या माध्यमातून आणि त्याचमुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3.3 षटकांनंतर धावसंख्या 96 वर येऊन पोहोचली. यावेळेला सुद्धा बॉल हवेत आहे काही वेळासाठी आणि एक धाव घोषित स्वरूपाची प्राप्त होणार आहे. 97 धावांवर धावफलक. हे षटक तसं दिलासादायक राहिलंय आतापर्यंत प्रेरक यांच्यासाठी. धावा जर आपण पाहिलं तर धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत त्या म्हणजे 9 धावा खर्च केल्या. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलंय त्या बॉलला. मिड विकेटची दिशा निवडली. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. आता 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूंनंतर धावसंख्या 98 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे प्रेरक यांचा. प्रेरक यांनी मागील षटकाच्या त्यांच्या वैयक्तिक पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली होती प्रथमेश यांची. या चेंडूवरती यश यांना थांबवू शकतील का आणि माघारी परतवू शकतील का? प्रेरक होत आहेत शेवटच्या चेंडूसाठी तयार. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल. चांगला फटका आलाय यशच्या बॅटमधून. फटका हवेमध्ये गेलाय आणि फसलेत यावेळेला यश, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परततील यश चव्हाण. होत आहेत रनआउट आणि परततील माघारी. दुसरा गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या 4 षटकांनंतर येऊन पोहोचली आहे 98. एक गडी बाद आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर्स. टीम त्रिशा टायटन्स आर 98 फॉर 1. 98 फॉर पाचवं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर संतुष्ट सुद्धा व्हावं लागतंय. नवीन बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आहेत. पहिला बॉल खेळतील या मॅच मधला. चला शेवटची 7 मिनिटं असणार आहेत, लक्षात असू द्या. यावेळेला पायांवरती आदळलेला बॉल आहे. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. लेग बायच्या स्वरूपात कदाचित ही धाव जोडली जाईल संघाच्या धाव खात्यामध्ये. येस, पंचांचा इशारा येतोय. लेग बाईज आहे आणि या एका धावेसोबतच त्रिशा टायटन्सचे 100 धावा आता पूर्ण झाल्या. ट्रिपल डिजिट स्कोर लाईन. 100 धावा, 100चा आकडा, 100रीचा आकडा गाठलाय या 5व्या षटकाच्या मार्गस्थ असताना. 26 चेंडूंमध्ये केवळ. अकुट टप्प्याचा बॉल या ओव्हरमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. दोन्ही बॅटर्स अमय आहेत एका दिशेला आणि एका दिशेला जर आपण पाहिलं तर एका दिशेला निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल आणि अमेयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल आणि त्याला मात्र जुमानणार नाहीयेत, परंतु चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेला सुंदर झेल पकडली आहे. एक रनिंग कॅच पकडत असताना बाद करून माघारी परतवलंय, परंतु सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. 22 चेंडूंमध्ये 62 धावांची वैयक्तिक खेळी खेळून माघारी परततायत अमेय.
ह्याच्या पुढचा टॉस नाही होणार ना, डायरेक्ट यांची मॅच झाल्यावर ना. एक तुमच्या विरुद्ध यांचे विनर. हा ठीक आहे. बॉलर कोण आहे, बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे? बॉलर कोण आहे? कोच आहे सुचित. बॅटर कोण आहे? नवीन बॅटर विशाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल यावेळेला देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो +1 = 2. म्हणजेच धावसंख्या आता 2 न पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 104. 104 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि पुन्हा एकदा पावसानं आगमन केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा पावसाचं आगमन. चला शेवटचा चेंडू उरलाय, लवकरात लवकर हाताळायचा आहे हा चेंडू. केवळ 4 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता 105 वर येऊन पोहोचते. 105 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आणखीन एक षटक उर्वरित आहे. चला 4 मिनिटं शिल्लक आहेत, लवकरात लवकर घाई करायची आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. मैदानाच्या आतमध्येच राहिलाय. मैदानामध्ये छोटे छोटे डबके बनलेत आणि त्या डबक्यांच्या दिशेने बॉल जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी आता धावफलक येऊन पोहोचणार आहे. तो म्हणजे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 107. 3 गडी बाद. चला लवकरात लवकर पुढचं षटक हाताळायचंय. केवळ 3 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. लक्षात असू द्या, सक्षम 11 कोणत्याही प्रकारची मीटिंग करायची नाहीये. सक्षम 11 प्लीज आपल्याला विनंती असणार आहे. सक्षम 11 कृपया मॅचला सुरुवात करायची आहे. कृपया प्लीज प्लीज. चला विनंती असणार आहे, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे बॉलिंगला. नक्कीच या ठिकाणी आगमन झालंय माननीय श्री धनंजय व्यवहारे साहेबांचं. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. PSI साहेब धनंजय व्यवहारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निखिल आणि विशालची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर अमय आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती मिड विकेटच्या डोक्यावरून ओहो काय स्ट्रोक आहे पॉकेट डायनॅमोच्या बॅटमधून. यावेळेला हा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. ढोपर टेकला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चेंडूला मात्र खेचून पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून. हा षटकार. पुढे येतोय, कोणता संघ मागे राहतोय. डाऊन द लेग आहे बॉल. वाईड बॉलचा इशारा. वाईड वर प्लसची धाव म्हणजेच 2 धावा पंच अशोक पवार आमच्यापर्यंत पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा पंचांचं सुद्धा कौतुक आहे. इतक्या पावसात सुद्धा विंगशटर घालून संपूर्णपणे मैदानाच्या आत थांबणं खेळाडूंपेक्षा या ठिकाणी कष्टाचं काम जे आहे ते पंचांचं आहे. कारण इतक्या पावसामध्ये हे सर्व विंगशटर घालून मैदानाच्या आतमध्ये थांबणं हे फार कठीण असतं आणि तेच या ठिकाणी करून दाखवलंय पंचांनी. धावसंख्या आता 115 वरती येऊन पोहोचली आहे. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार अमेय यांच्या निखिलच्या बॅटमधून. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल अंगावरती आदळलाय. डॉट बॉलनं सांगता केली आहे या चेंडूची. चला घाई करायची आहे, विनंती असणार आहे लवकरात लवकर ही ओव्हर संपवायची. केवळ शेवटचे 4 चेंडू उरलेत आणि त्रिशा टायटन्स तुमची टीम प्लॅनिंग जी काही असेल त्यासाठी केवळ 2 मिनिटाचा अवधी देण्यात आलाय. 2 मिनिटात आपली फिल्डिंग लागली गेली पाहिजे याकडे लक्ष असू द्या. यापुढील होणारा सामना असणार आहे साईशा पॅकर्स विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ. तयार राहायचंय.
साईशा पॅकर्स. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय काही क्षणांसाठी. मैदानाच्या आतमध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये येऊन आदळेल तो चेंडू एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 116 वरती. 116 फॉर 3 आफ्टर कंप्लीशन ऑफ 5.3 ओव्हर्स. यावेळेला चांगला फटका आहे. फटका हवेमध्ये आहे आणि झेलबाद या ठिकाणी होऊन माघारी परतावं लागणार आहे. गोविंद वाल्मिकी यांच्या माध्यमातून एक सुंदर झेल पकडला गेला. निखिल यांची जाते विकेट. आपण विकेटकडे पुन्हा एकदा प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून नजर टाकूया कशा प्रकारे या ठिकाणी विकेट गेली आहे. बाद होऊन माघारी परतलेत. तोच आहे ना तिकडेच आता आहे ना. मंजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे मन जिंकतोय बॅटिंग करून याकडे पाहायला लागणार आहे. समोरच्या दिशेने चेंडू काही वेळासाठी हवेत राहिलाय आणि एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मंजित होतील रनआउट. पहिल्याच चेंडूवरती आल्या आल्या रनआउट होऊन माघारी परतलेत. एक धाव मिळणार आहे संघाला. 5 चेंडूनंतर आता धावसंख्या 117. अर्धा संघ पवेलियनच्या आत 5 गडी बाद. नीरज मालप आलेत फलंदाजीसाठी. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या डावातला. चला घाई करायची अमय विनंती असणार आहे. फुलरलँडचा बॉल आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा घेण्यामध्ये यश मिळेल यावेळेला. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत. म्हणजेच आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे आतापर्यंतची हायएस्ट सांगू शकणार नाही कधी तुटेल. 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 120 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये या संघाला. सक्षम 11 या संघाला 120 धावांचं लक्ष असणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा मॉन्सून बिग बॅश 2025 सीझन 2.
झेल बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे. एक सुंदर झेल पकडला या ठिकाणी. नक्कीच चांगली कामगिरी या ठिकाणी केली जाते या फिल्डर्सच्या माध्यमातून आणि फिल्डिंग चांगली करणं फार गरजेचं असणार आहे. यावेळेला 2 चेंडूंनंतर एका धावेवरती एक गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैंदार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. आउट कोण झाला? सूचित बाद होऊन माघारी परतले आहेत. अक्षय आणि मंदारची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर मंदार असणार आहेत स्ट्रायकिंग एंडवर. मंदार आणि अक्षयची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. सक्षम 11 टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर तितकंसं अंमल करू शकले नाहीयेत. यावेळेला आगमन झालं या ठिकाणी ओमकार चव्हाण यांचं. आमचे मित्र ओमकार चव्हाण यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे मॉन्सून बिग बॅश 2025 मध्ये. व्हाईट बॉल आलाय. दरम्यान जर आपण पाहिलं तर महाराजा बॉईज या मैदानाचा इतिहास जर पाहिला तर शहीद भगतसिंग मैदानामध्ये सर्वप्रथम बॉक्स क्रिकेट खेळवणारी ही टीम आहे महाराजा बॉईजची. आणि केवळ ₹1 एंट्रीनं त्यावेळेला आयोजन करण्यात आलं होतं. डे नाईट बॉक्स क्रिकेटचं 24 संघ ज्यामध्ये समाविष्ट झाले होते. त्याचप्रमाणे एक नवीन ओळख मिळाली आहे ती म्हणजे काळा चौकीचा महाराजा. जिजामाता नगरच्या महाराजाला नक्कीच एक नवीन ओळख मिळाली आहे. यावेळेला फुल टॉस बॉल आहे आणि फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमा पार. मोठा फटका, बिग हिट. इट इज अ 6 मॅक्सिमम षटकार. धावसंख्या 8 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळाली आहे. चौथा बॉल आहे. हलक्या हातांनी खेळून काढलाय. कव्हर्सच्या रिजन मध्ये एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते आणि या एका धावेनंतर धावफलक आता जर आपण पाहिलं तर येऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळतात. 4 चेंडूंनंतर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे कुशल यांच्या माध्यमातून आतापर्यंत कुशल कामगिरी करण्यात आली आहे. 5वा चेंडू आहे. या 5व्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग केली गेली आहे आणि तितकाच चांगला थ्रो सुद्धा आलाय. धावसंख्या आता 10 वर येऊन पोहोचले. डबल डिजिट स्कोर लाईन लक्ष जर पाहिलं तर 120 धावांचं आहे. त्यामुळे रिक्वायर्ड रन रेटकडे पाहण्याआधीच आपल्याला किती मोठे फटके येत आहेत हे मोजायला लागणार आहे. कारण हा खेळ त्याचप्रमाणे पुढे जाणार आहे. किती षटकार येतील, किती चौकार येतील, त्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये किती धावा येतील, चॅलेंजिंग ओव्हर कोण टाकणार, हे सर्व डिसिजन्स या ठिकाणी येणे बाकी. यावेळेला चांगला फटका आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु जाते विकेट. दुसरी या ओव्हरमधली आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली टीम सक्षम 11. 2 गडी बाद 10. गोलंदाज प्रथमेश या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकासाठी नीरज मालप यांना आमंत्रित केलं जाणार आहे. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती दाखवलंय डिस्ट्रक्शन. अक्षय यांच्या बॅटमधून आला हा मोठा फटका. डीप मिड विकेट. गोविंदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय यांची बॅट थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा 30 दिशा आणि अगदी अचूक दशा. षटकार लगातारचे 2. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 22 धावा आता झाल्यात धावफलकावरती. 2च चेंडू झालेत आणि या 2 चेंडूनंतर आता धावसंख्या 22 वर येऊन पोहोचली. अशाच प्रकारची धावगती पकडावी लागेल जर या मॅच मध्ये
चांगली कामगिरी करून दाखवायची आहे. सुंदर फटका खेळला बघू शकता आपण. शॉर्ट बॉल होता आणि त्याला दिशा दाखवली. टायमिंग अचूक, तितकी गती नाहीये गोलंदाजाकडे आणि त्याचाच फायदा यावेळेला उचलायचा प्रयत्न आहे. यावेळेला चांगला बॉल आहे. ज्या दिशेला बॉल होता त्या दिशेला बॅट फिरलीच नाही. बघा फक्त स्टंप लाईन मधल्या बॉलचं वेट केलं जात आहे यावेळेला अक्षय यांच्या माध्यमातून. जे चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे चांगले बाउन्स होत आहेत, त्यामुळे एक टॅक्टिक तर कळली आहे गोलंदाजाला आता. तोच चेंडू करण्याचा प्रयत्न यावेळेला स्टंप लाईन मध्ये चेंडू केला, चुकले आणि चुकीला माफी नाही. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 28 वर येऊन पोहोचते. चेंडू समाप्त झाले 4 चेंडूंनंतर 28. बघा स्टंप लाईन मध्ये ज्या वेळेला चेंडू येतो त्या वेळेला त्यांना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारचं इन्व्हिटेशन द्यायला लागत नाही, परंतु ज्या वेळेला चेंडू स्टंप लाईनच्या बाहेर असतो ते स्ट्रगल करतायत. हे कुठेतरी गोलंदाजाच्या लक्षात येणं फार महत्वाचं आहे. टॅक्टिकली कशा प्रकारे मनोबलाचं खच्चीकरण करता येईल, हाऊ टू डॅमेज द बॅटर मेंटली, हे या ठिकाणी प्रिपेअर करून यावं लागेल. तर लक्षात असू द्या, केतन काप आपल्या संघाला घेऊन तयार राहायचंय. शैलेश हरमळकर, साईशा पॅकर, संपूर्ण संघ तयार राहायचंय. यानंतर या संघातील विजयी, या सामन्यातील विजयी संघासोबत आपला सामना खेळवण्यात येणार आहे. विजयी 2 संघांचे सामने यानंतर होणार आहेत. फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे आणि यावेळेला झेल नाही गेलाय पकडला. आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळणार आहे. आता 5 चेंडूंनंतर धावसंख्या 34 वरती येऊन पोहोचली आहे. हे फार महागडं षटक राहिलंय. आतापर्यंत 4 षटकार आलेत, 24 धावा षटकाराच्या झाल्यात. 24 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. एक 5वा चेंडू, 5वा षटकार येणार का? एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकच डॉट बॉल आलाय आतापर्यंत. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा स्टंप लाईन मध्ये फुल टॉस होता मागचा बॉल. या बॉलवर काय करणार, कुठली विचारधारणा असणार याकडे पाहायला लागणार आहे. गोलंदाज कोण आहे? प्रथमेश. यावेळेला बॅटची कडा होती का? डॉट बॉल न सांगता केली आहे. हेच म्हणत होतो आम्ही की आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करा. त्यांनी वारंवार स्ट्रगल केलाय त्या लाईन आणि लेंथला आणि तेच केलं गेलं. डॉट बॉल आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 34. 2 गडी बाद. 4 षटकार आले मागील षटकात. करण्यामागे आमच्या मागे भक्कमपणे उभे आहेत ते म्हणजे मंगेश डेकोरेटर. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे भोसले कॅटरिंग, त्याचप्रमाणे जयसिंग आप्पा भोसले, सिद्धेश बच्चू भोसले, त्याचप्रमाणे AC इव्हेंट सचिन चक्रू रावळ आणि अविनाश मिडभावकर, या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. या मॉन्सून बिग बॅश 2025 सीझन 2 ला त्यांच्या मदतीचा खूप मोठा हातभार लागलाय. नीरज मालप आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्याच चेंडूवरती न्याय दिलाय चौकाराचा आणि 4 धावांनी सुरुवात केली आहे या षटकाची. सुंदर फटका गोविंदा यांच्या बॅटमधून पहिलाच चौकार येताना पाहायला मिळतोय. आता धावसंख्या 38 वर येऊन पोहोचणार आहे. लक्षात असू द्या, या षटकात जर 12च्या वरती धावा केल्या गेल्या तर त्या डायरेक्ट डबल केल्या जातील, परंतु विकेट गेल्यानंतर डबलही होणार नाहीत आणि 3 धावा मायनस सुद्धा केल्या जातील. अशा प्रकारचं समीकरण, अशा प्रकारचं सुविधाकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यावेळेला चांगला बॉल आहे, वाईट बॉल. आउटसाइड द ऑफ होता, बराच बाहेर चेंडू वाईट बॉल देण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 39 वरती येऊन पोहोचली. विचारधारणा कुठेतरी बदलायला लागेल, आपल्या माइंडसेट वरती काम करावं लागेल गोलंदाज नीरज यांना, कारण ज्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते त्याप्रमाणे
नक्कीच विचारधारणा बदलावी लागेल. 5 धावा आल्यात आतापर्यंत. यावेळेला चांगला फटका आणखीन एकदा आहे. विकेट जाते का? आणखीन एकदा झेल सोडलाय माझ्या मते. यस, झेल सुटलाय आणि आणखीन एकदा एक सिंगल पूर्ण केला जातोय. धावसंख्या आता 40 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे. आपण रिपीट टेलिकास्ट पाहू शकतो प्रोलिंग स्पोर्ट्स माध्यमातून. बघा, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, त्याला पुन्हा एकदा पुल केलं होतं. शॉर्ट आर्म जॅब ज्याला आपण म्हणू शकतो, अगदी हलक्या हातांनी खेळलं होतं आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. सीम बॉल आहे आणि या सीम बॉल वरती थोडंसं काम करायची गरज आहे. यावेळेला चांगला चेंडू हाताळला, परंतु त्याला पाठवलं मैदानाच्या बाहेर, सीमा पार. आलाय षटकार आणि या षटकातल्या आता 12 धावा पूर्ण झाल्या आहेत माझ्या मते. हो, 12 धावा पूर्ण झाल्या आहेत केवळ 3 चेंडूंमध्ये. म्हणजे या 3 चेंडूंवर फक्त धावा करायच्या आहेत. त्या कितीही येऊ द्या, त्या डबलच होणार आहेत. आणि जर का विकेट गेली तर धावा डबल सुद्धा होणार नाहीत आणि तीन धावा मायनस सुद्धा केल्या जातील. अशा प्रकारचं समीकरण या चॅलेंजिंग ओव्हरचं असणार आहे, या टार्गेट ओव्हरचं असणार आहे, या पॉवर ओव्हरचं असणार आहे. पुढील चेंडू घेऊन तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे गोलंदाज नीरज मालप. त्यांच्या समोर असणार आहेत अक्षय. 120 धावांचं मोठं लक्ष आहे. यावेळेला डॉट बॉल असणार आहे. पंच मात्र आपल्या निर्णयावर फर्म आहेत. डॉट बॉल या ठिकाणी येणार आहे. डॉट बॉलनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 वरती येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंनंतर आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात नीरज मालप यांनी. स्ट्राईकवर पुन्हा एकदा अक्षय असणार आहेत. वैयक्तिकरित्या 10 चेंडू आणि 32 धावांवर बॅटिंग करतायत अक्षय. चांगला फटका आहे. फटका डिस्टन्स सुद्धा मिळतोय का या फटक्याला, याकडे पाहायला लागणार आहे. फटका निघून जाईल सीमा पार. आलाय षटकार आणि आतापर्यंत या षटकात खर्च झाले आहेत 18 धावा. म्हणजेच चॅलेंज ओव्हर आहे. 18 धावा खर्च केल्या आहेत त्यांनी. म्हणजेच आता पुढचा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. या चेंडूवर जर विकेट गेली तर धावा डबल सुद्धा होणार नाहीत आणि या 18 मधून 3 धावा मायनस करण्यात येतील. बघूया कशा प्रकारचं समीकरण असणार आहे. याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. धावसंख्या आता 52 धावांवरती येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजूनही 19 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज. मॅच अजूनही हातामध्ये आहे सक्षम 11 या संघाच्या. यावेळेला अंगावरती चेंडू आदळलाय. डॉट बॉल आलाय. म्हणजेच 18च्या 36 होणार हे मात्र अटळ आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर वरती. मध्ये 50 धावांची आवश्यकता असताना कुशल यांना आमंत्रित केले गेले आता गोलंदाजीसाठी. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं षटक घेऊन कुशल तयार होत आहेत. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचं कनेक्शन तितकं चांगलं झालं नाही. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलंय. चला, यानंतर लगेचच टॉस केला जाणार आहे यापुढील मॅच जी असणार आहे ती 5 षटकांची खेळवली जाणार आहे. लक्ष असू द्या, दोन्हीही विजयी संघांमध्ये केतन काप यांचा साईशा पॅकर विरुद्ध या मॅच मधील विनर टीम. 17 चेंडू आणि 49 धावांची असणार आहे आवश्यकता. कुशल. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल हे फार महत्वाचे आहेत आणि हेच प्रेशराईज करतील समोरच्या संघाला. बघा, आपण म्हटलं होतं की खेळपट्टीवरती अनइवन बाउन्स आहे आणि त्याचा यूज
करणं किती किती क्रुशल आहे हे कुशलच्या माध्यमातून सांगितलं जातंय. सुंदर गोलंदाजी कुशल यांच्या माध्यमातून. सुंदर फटका कुशलचा, फुलर लेंथचा वेगवान चेंडू आणि त्यावरती बॅटरचा अगदी मनसोक्त प्रहार. आकाशच्या बॅटमधून लांबच लांब षटकार. धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि त्यातील आकाश वैयक्तिकरित्या 44 धावांवर नाबाद बॅटिंग करतायत. 14 चेंडू आणि 44 धावा नाबाद. एक षटकार लांब आहेत आपल्या अर्धशतकापासून. अमय यांच्या बॅटमधून आपण पहिलं अर्धशतक पाहिलंय. अक्षय यांच्या बॅटमधून नक्कीच. सुंदर फटका मारायचा प्रयत्न तर झाला, पंचांकडून मात्र डॉट बॉल देण्यात येतोय. ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि 40 धावांवरती आता बॅटिंग करतायत अक्षय यांच्या बॅटमधून. अमेय यांच्या बॅटमधून आपण मागील इनिंग मध्ये अर्धशतक पाहिलंय. सुंदर फटका आहे, किती दूरवर जाणार आहे हा फटका, केवळ फिल्डरच्या हातापर्यंत आणि विकेटचं जाईल पतन. कुशल कोरडे यांनी मात्र अगदी क्रुशल वेळ येऊन विकेट मिळवली. 3 फटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 77. 3 गडी बाद. टीम सक्षम 11. समीर आलेत मैदानाच्या आत आणि पहिल्याच चेंडूवर केलाय घणाघात. आणखीन एक षटकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 83. 83 फॉर 3. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 37 धावांची. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 37 नीडेड. गोलंदाजीसाठी या ठिकाणी प्रथमेश येताना पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असताना आता प्रथमेश यांना आमंत्रित केलं जात आहे. प्रथमेश कशा प्रकारे प्रकाश पाडतायत या सामन्यावरती. बॅटची कडा आहे का, वाईड बॉल. पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. वाईड बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जातील 84 वरती. 12 चेंडू आणि 36 धावा. इथे कॅल्क्युलेशन फक्त 6 षटकारांचं असणार आहे, ना की त्या 36 धावा धावून पूर्ण केल्या जातील असा निर्धार असणार. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगलं टायमिंग होतं आणि त्याचमुळे षटकारांमध्ये केवळ डील करण्याचा प्रयत्न असतो. तेच यावेळेला केलं. चांगला फटका आला आणि समीर यांच्या बॅटमधून हा घणाघाती प्रहार झाला. आणखीन एक षटकार. षटकाराला माफ करा, चुकीची दुरुस्ती. सुंदर प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळाले. गोविंद बघा बॉलची वाट पाहिली आणि फक्त त्या चेंडूला दिशा दाखवली. दिशादर्शकाचं काम अगदी अचूकरित्या बॅटर्सनं केलंय आजच्या दिवसात. चेंडू आहे आणखीन एकदा.
सुंदर फटका, प्रेक्षणीय, दर्शनीय आणि पाहत राहावा तितका कमी. मिड विकेटच्या डोक्यावरून यावेळेला बॅक टू बॅक षटकार. अजूनही 10 चेंडू आणि 24 धावांची असणार आहे आवश्यकता. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ पुढचा सामना खेळेल साईशा पॅकर या संघासोबत. आपण यानंतर लगेचच टॉस करून घेणार आहोत. लक्षात असू द्या, जो कोणता संघ विजयी होईल त्या संघाच्या कॅप्टननं लगेचच संपर्क साधायचा आहे माईकशी. गोविंदा ऑन स्ट्राईक, 5 चेंडू आणि 18 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. फुलरलेनचा बॉल, यॉर्क केलं त्या बॉलला. गोविंदा यांना आपल्या पायांना मागे न्यायला लावलं, प्रवृत्त केलं. चांगला थ्रो आलाय आणि 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्यात. 98 धावा आता धावफलकावरती होत आहेत. 9 चेंडू आणि या 9 चेंडूंमध्ये 22 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये जर अशा प्रकारचा सामना तुमच्या समोर येऊन ठेपला असेल तर लक्षात घ्या, हा बॅटिंग टीमचा खूप मोठा यावेळेला वाटा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. विनिंग पर्सेंटेज कडे जर आपण पाहिलं तर बॅटिंग टीम कडे आता 70% हा सामना म्हणजे सक्षम 11च्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. आता तरी एखादी विकेट आणि या सामन्याचं गणित बदलू शकते. यावेळेला बॅक टू द बॉलर, चांगली अडवणूक केली गेली असती. हाताला स्पर्श करून चेंडू मागच्या दिशेला जातोय. रनआउट घेण्याचा प्रयत्न, यावेळेला थ्रो चुकीचा आला आणि त्याचमुळे 2 धावा पुन्हा पूर्ण झाल्यात आणि 100 धावा आता बोर्डावर लगावल्या जात आहेत. टीम सक्षम 11 यांच्या माध्यमातून पलटवार काय असतो हे दाखवलंय. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर अक्षय यांची फलंदाजी, त्या 44 धावा आणि आता जर पाहिलं तर मागून आलेला एक डिस्ट्रक्टिव्ह फिनिश बाय गोविंदा. गोविंदा यांच्या माध्यमातून एक सुंदर प्रहार केले गेले. नॉन स्ट्राईक वर असलेल्या समीर यांना विसरून चालणार नाही. एक छोटासा कॅमिओ, फक्त एक षटकार खेळलाय. फुल टॉस बॉल आहे, चेंडू हवेत आहे आणि काय सुरेख झेल पकडायचा प्रयत्न होता. त्या एफर्ट्सचे संपूर्ण मार्क यावेळेला बॅटरला मिळणार आहेत. दुसरी धाव घेण्याचा, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक सरकले आहेत आणि त्याचमुळे या 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या गेल्या आहेत. 102 धावा आता धावफलकावर झाल्यात. केवळ 18 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 7. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 18 धावा म्हणजे 3 षटकारांची गरज आहे. बघा, या मॅच मध्ये आपण फेवरेटिझम फेवर करत होतो तो म्हणजे टीम त्रिशा टायटन्सचा. कारण 120 धावा, 119 धावा लगावल्या बोर्डावर, 120 धावा अखेरीस झाल्या, परंतु त्रिशा टायटन्स यांना आता बॅकफुटवर ढकललंय. नो बॉल आहे, नो बॉल आहे. पंच कळवतायत हा नो बॉल आहे. एक धाव यावेळेला पूर्ण केली आहे. बीमर +1, नो बॉल +1. धाव संख्या 1 ने पुढे जाईल, 2 ने पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 104 वर येऊन पोहोचली आहे. आता 16 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू. रिव्ह्यू घेतलाय का? येस, वी हॅव अ टीम रिव्ह्यू फॉर बीमर. लेट्स चेक विथ द साइड ऑन अँगल प्लीज. सुबोध घडसे सर, थर्ड अंपायर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल या ठिकाणी देण्यात आलाय आणि रिव्ह्यू लॉस्ट आहे या ठिकाणी, लक्षात असू द्या. रिव्ह्यू तुमचा गेलाय, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा आता रिव्ह्यू उरलेला नाहीये. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर 104 वर येऊन पोहोचली आहे. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सर फ्री हिट असणार आहे या बॉलला. येस, आमचे मित्र आकाश निराळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आणखीन एक बीमर. आता बॉलर बदलायला लागणार आहे. मगाशी बोललास तो घेतलाय. हॅलो हॅलो, नो +1 पुन्हा एकदा असणार आहे
आणि आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 106 या आकड्यावरती. अमय आलेत गोलंदाजीसाठी. बघा लगातारचे 2 बीमर आणि आता धावसंख्या 106 वर येऊन पोहोचली. 14 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आखूड टप्प्याचा बॉल, एक षटकार तर आलाय. धावसंख्या 112 वरती शेवटच्या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 12 धावांची. स्वागत असणार आहे. फॉलो करा. किती झाला स्कोर? 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जर ही मॅच काढली तर 1000 रुपयांचं पारितोषिक लागू आहे निखिल यांना. यावेळेला सुंदर फटका आणि या मॅच मध्ये विजयी झालेत. 120 धावा चेस केल्या आहेत केवळ 6 षटकांमध्ये. सक्षम 11 4 चेंडू ठेवून मारल्या या 120 धावा. चला सक्षम 11चे कॅप्टन विरुद्ध साईशा पॅकरचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस करून घ्यायचंय. म्युझिक.